तुम्हाला वजन कमी करायचं आहे का? त्वचा ग्लोईंग हवी आहे आणि इम्युनिटी पण वाढवायची आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी शेअर करणार आहे ABC ज्यूसची सोपी आणि हेल्दी रेसिपी. त्वचा ग्लोईंग आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ABC ज्यूस बनवण्यासाठी आपण हे 3 साहित्य घेतलेले आहे. तर हा एक मीडियम साईजचा सफरचंद घेतलेला आहे, हे बीट घेतलेलं आहे मी मीडियम साईजचं, आणि एक गाजर घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी आपण गाजरच कापून घेणार आहोत. तर गाजराचे आपण साल काढून घेणार आहोत. आणि आता गाजरामध्ये किती मुख्य फायदे आहेत गाजर खाण्याचे. तर गाजरामध्ये विटॅमिन ए भरपूर असते, जे दृष्टी सुधारण्यासाठी आणि रातआंधळेपणा टाळण्यासाठी मदत करते. त्वचेसाठी पण फायदेशीर आहे. गाजरातील अँटीऑक्सिडंट त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवते. गाजरामध्ये फायबर जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते आणि पचनक्रिया सुधारते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि गाजरातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रण ठेवण्यास मदत करते. आणि गाजरामध्ये कमी कॅलरीज असल्यामुळे तो पोट भरून ठेवणारे असल्याने वजन नियंत्रणात मदत करते आणि रक्त शुद्ध पण ठेवते. तर गाजराची साल काढल्यानंतर आपण असे हे गोल गोल कापून घेणार आहोत. आणि गाजर कापून झाल्यानंतर आपण आता बीटचं साल काढायला सुरुवात करूया. तर आता बीट आपण चांगलं सोलून घेऊया. हे वरचं साल काढून घ्यायचं, त्याचं वरचं साल. आणि मी हा पूर्ण नाही वापरणार आहे, हा अर्धाच बीट वापरणार आहे, कारण हा खूप मोठा घेतलेला होता मी. तर तुम्ही मीडियम साईजचा किंवा छोटासा घेतला ना, तर पूर्ण अख्खा वापरू शकता. तर आता हे वरचे साल काढून झाल्यानंतर मी याला कट करून घेणार आहे. तर बीट हे खूप पौष्टिक आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. रोजच्या आहारात जर बीट समाविष्ट केलं ना, तर अनेक फायदे मिळतात. आणि बीटमध्ये आर्यन आणि फॉलिक ॲसिड असते, जे रक्त वाढवण्यास मदत करते. त्यामुळे बऱ्याच स्त्रियांना ॲनिमिया हा टाळण्यास मदत होते. तर बीटमध्ये नायट्रेट्स असतात, जे रक्तवाहिन्या रिलॅक्स करून ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करतात. आणि हृदयासाठी पण खूप छान आहे. हे बीट खाल्ल्याने हृदय निरोगी राहतं आणि रक्तभिसरण सुधारतं. आणि पचन सुधारण्यासाठी सुद्धा बीटमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी होते. आणि त्वचेसाठी तर किती फायदेशीर आहे. बीट हे शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते, त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते. आणि बीट खाल्ल्याने शरीरातील नैसर्गिक ऊर्जा मिळते, थकवा कमी होतो. तर आता बीट पण आपण कापून घेतलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण सफरचंद कापून घेणार आहोत. तर सफरचंदाचं वरचं साल न काढता आपण डायरेक्ट सफरचंद हे कापून घेणार आहोत. तर सफरचंद खाण्याचे फायदे म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. सफरचंदामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीराला आजारापासून वाचवतात. म्हणूनच तर बोललेलं आहे ना, ॲन ॲपल ए डे कीप्स द डॉक्टर अवे. ही म्हण आहे, यासाठीच प्रसिद्ध आहे. तर हृदयासाठी चांगले. फायबर आणि पोटॅशियम कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते आणि निरोगी राहते. आणि पचन सुधारण्यासाठी सफरचंदामध्ये फायबर पचन सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी करते. आणि ह्याच्यामध्ये कमी कॅलरीज आणि जास्त फायबर असल्याने पोट भरल्यासारखे वाटते आणि वजन नियंत्रणात राहते. आणि मेंदूसाठी तर किती फायदेशीर आहे. अँटीऑक्सिडंटमुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहते आणि स्मरणशक्तीही सुधारते. त्वचा सुंदर ठेवते. सफरचंदातील पोषक घटक त्वचेला नैसर्गिक चमक देतात आणि डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यास तर मदत करते. सफरचंदातील नैसर्गिक साखर हळूहळू शरीरातील शोषली जाते, त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रित राहते. तर तुम्ही पाहिले ना, ABC ज्यूससाठी हे फळं किती फायदेशीर आहेत आपल्या शरीरासाठी. तर आता ही सगळी फळं आपण कापून घेतलेली आहेत. आणि ज्या वेळेला आपल्याला ज्यूस बनवायचा असेल, त्याच वेळेला हे कापून लगेच ताबडतोब आपण हा ज्यूस बनवायचा. कापून ठेवून नंतर उशिराने ज्यूस बनवायचा नाही, कारण हे हेल्दी ज्यूस आहे. हे लगेच फळं कापल्या आपल्याला लगेच हे ज्यूस बनवायचं आहे. तर मिक्सरचं मी मोठं असं जार घेतलेलं आहे. ह्या जारमध्ये मी हे सगळी फळं जी कापलेली आहेत, ॲपल, गाजर आणि बीट, हे सगळं मी एकत्र असं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे. ह्याची आपण एक पेस्ट बनवून घेणार आहोत. आता हे सगळं टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये पुदिना वापरणार आहे. पुदिन्याची मी 10 ते 12 पानं घेतलेली आहेत.
तुम्हाला जर अद्रक वापरायचं असेल तर तुम्ही तेही वापरू शकता आणि जर पुदिना आवडत नसेल तर स्किप पण केलं तरी चालेल। तर ही पुदिन्याची पानं टाकल्यानंतर आता आपण अर्धा लिंबू घेतलेला आहे, हा बिया काढलेला आहे अर्धा लिंबू। हा लिंबू आपण डायरेक्ट ह्याच्यामध्ये पिळून घेणार आहोत, लिंबाचा रस जास्त नाही, छोटाच एकदम छोट्या साईजचा लिंबू होता आणि तो पण मी अर्धाच वापरणार आहे। तर अर्धा लिंबू आपण पिळून घेऊया ह्याच्यामध्ये। तर आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी वापरणार आहे। हा अर्धा ग्लास पाणी घेतलेलं मी, हे सगळं पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकून छान याची पेस्ट करायची। आता मिक्सरचं भांडं झाकण लावलं, आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। आपली ही जी पेस्ट आहे ती तयार झालेली आहे। मिक्सरमध्ये आपण एकदम अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। एकदम हेल्दी ABC ज्यूस आपला आपण तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला हे ना बारीक चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे। तर आता आपण चाळणीमधून ना हे चांगलं असं गाळून घेऊया। अशी बारीक गाळणी घेतलेली आहे आणि पूर्णपणे हा ज्यूस आहे तो आपल्या ॲपल, बीट आणि गाजरचा जो अर्क आहे पूर्णपणे या पेस्टमध्ये उतरलेला आहे। त्याच्याकरता आपण मस्त चमच्याने असं दाबून दाबून ह्याचा पूर्णपणे ज्यूस काढून घ्यायचा आणि जो चोथा उरणार आहे त्याचे तुम्ही काहीही बनवू शकता, म्हणजे चपात्यांमध्ये किंवा पराठ्यांमध्ये वापरू शकता, हे पण खूप हेल्दी आहे। तर बघा आपलं हे ABC ज्यूस मस्त असं तयार करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये जर तुम्हाला सेंधव मीठ जरी टाकायचं असेल तरी चालेल। आता आपण एका ग्लासमध्ये हे सर्व करून घेऊया मस्तपैकी आणि हे तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये पिऊ शकता किंवा दुपारी लंचमध्ये जरी पिलं तरीही चालेल। दिवसभरातून एक ग्लास हा नक्की प्या आणि तुमच्या शरीरामध्ये काय फरक जाणवतो हे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। दररोज असा ABC ज्यूस प्या आणि तुमचं आरोग्य ठेवा फिट आणि फ्रेश। अजून अशाच हेल्दी रेसिपीसाठी लगेच सबस्क्राईब करा।